तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उताराया जन तर जीवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग सकाळ कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्ववंदनीय विश्व उद्धारक विश्व कल्याणकार मूर्ती श्री संत सैदेव निवासी जगद्गुरु तुकोबर या तुमच्या परिचयाची उत्स्फूर्त असा अभंग आज सेवेकरता निवडलेला कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय ऐकतो असा आज माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा पिंपरखंड या गावामध्ये खरं तर तुमचंही वाक्य उदयाला आले आणि माझंही वाक्य उदयाला आले खरोखरच उदयाला आले कारण आपल्या या छोट्याशा गावामध्ये या जगाच्या मालकाची मेंढर म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामांची मेंढर इथं राहण्याकरिता आले खरंच आपण खूप भाग्यवान आहोत तुमच्या सोबत तीही खूप भाग्यवान आहे कारण तुमच्या गावात ते मेंढर आलेत आणि त्यांच्या बाळूमामांच्या मेंढरांच्या सेवेकरिता माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा आली म्हणून मी स्वतःचं परम भाग्य समजते व मला ही कीर्तन रूपी सेवा देणारे करंजे परिवार यांचंही मनापासून आभार मानते व मृदुंगाचार्य महाराज यांचेही आभार मानते पिटीवस्तर महाराज यांचेही आभार मानते गायनाचार्य श्रोते मंडळी तुम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानते व जन्मदाते आई वडिलांच्या चरणी या जगाच्या मालकाच्या बाळूमामांच्या चरणी महादेवाच्या चरणी मी नमस्कार होते व सेवेला सुरुवात करायची ना व पूर्ण विराम द्यायचा सुरुवात करते विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आमचे संत हे आपल्या आई वडिलांप्रमाणे मायाळू आहेत दयाळू आहेत कृपाळू आहेत मायावंत आहेत जसं आपले आई वडील आपल्या लेकरांवर कृपा करतात ना लेकरांवर प्रेम करतात ना तसंच हे संत आपल्यावर कृपा करत असतात आपल्यावर प्रेम करत असतात मग या अशा संतांची खूप मोठी कीर्ती आहे आभार कीर्ती आहे तुकाराम महाराज म्हणतात या संतांची इतकी मोठी कीर्ती आहे इतकी मोठी कीर्ती आहे ती मी माझ्या मुखानं गाणं अशक्य आहे कारण असे कृपावंत संत कीर्तिवंत संत तुम्हा गरजेवंत उद्धार करण्याकरिता या मृत्यू लोकामध्ये वारंवार जन्म घेत असतात मृत्यू लोकामध्ये विठ्ठलाविषयी प्रेम वाढावं भक्तिभाव वाढावा कुळाचार वाढावा म्हणून ते जन्म घेत असतात तुकाराम महाराज म्हणतात की ते संत कसे आहेत तर सत्यंतर स्वतः दिसतं आणि या जगाला सुगंध देताना तसेच ते संत स्वतः दिसतात आणि या जगाला सुगंध देतात याचा सरळ अर्थ असा आहे की ते संत गुण मार्गदर्शनाने आपल्याला या जगाचं या जगाचं कल्याण करतात आपल्याला चांगल्या
मोठ्या ज्ञानोबरायांनी शेवटी या जगाच्या कल्याणाचा विचार केला, जगाच्या हिताचा विचार केला महाराज. आणि या जगाच्या कल्याणाकरिता अनेक पवित्र ग्रंथ लिहून ठेवले. म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की संत हे आपल्या आई वडिलांप्रमाणे असतात, मायाळू असतात, कृपाळू असतात. जसं की एकनाथ महाराज हे शास्त्री ब्रह्मसंत होते महाराज. एकनाथ महाराजांना राग आणण्याकरिता शास्त्री ब्रह्म म्हणजे त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा राग येत नव्हता. त्यांना ती पदवीच प्राप्त झाली होती. अशी कोणालाही ती पदवी प्राप्त होत नाही. काही इतक्यात ती कोणाला प्राप्त आहे? शास्त्री ब्रह्मसंत पदवी कोणाला प्राप्त आहे का? नाही. ती फक्त एकनाथ महाराजांनाच प्राप्त होती. कारण ते खूप शांत होते. त्यांना कितीही राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना राग येत नव्हता. मग कसं कारण तुम्हाला तर माहिती लोकांचं कसं ज्याचं लग्न झाले त्याला लोक काय म्हणतात, ज्याचं लग्न झालं त्याला लोक काय म्हणतात. आता त्याचं लग्न झालं नाही म्हणजे ह्याच्यात नक्की काहीतरी प्रॉब्लेम असं. आणि त्याचं लग्न झालं त्यांनी दोन लग्न केले त्याला लोक काय म्हणतात, आता जरा हे काय बनत दिसतंय, दोन बायको केले. म्हणजे त्यांनी काय बायको केली त्याला लोक म्हणतात काय ह्याला काहीच नाही. ज्यांनी गोरी बायको केली त्याला लोक म्हणतात त्याला कसं काय भेटली गोरी विठाला. म्हणजे लोकांचं कसं आहे दोन्हीकडून म्हणतात महाराज. आणि हे संतांना माहिती की लोक हे दुतोंडे आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जग दुतोंडी राहा सावध. हे तुकाराम महाराजांनाही माहिती संत हे सॉरी लोक हे दुतोंडीत आणि एकनाथ महाराजांनाही माहिती की लोक हे दुतोंडी. म्हणून एकनाथ महाराजांना लोकांनी कितीही राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही राग येत नव्हता. कारण त्यांना माहिती लोकांचा स्वभाव कसा आहे. बघा आपण जर लोकांचं ऐकलं तर आपलं भलं तर काही होतच नाही, पण नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. बघा एक गृहस्थ घोडे विकण्याकरिता आपल्याकडनं जो घोडा होता तो विकण्याकरिता आपल्या मुलासोबत त्या घोड्याला घेऊन बाजारामध्ये चालला. तो बाजारामध्ये जात असताना काही लोक त्याला भेटले, त्याच्याच गावाची मंडळी. मग त्यांनी विचारलं की काय रे बाबा तू हा घोडा घेऊन कुठे चाललास. तेव्हा तो म्हणला काय नाही बाजारामध्ये विक्रीकरिता घेऊन चाललो. ते म्हणले अरे इतका मोठा घोडा आहे तू पण पाय चालत चाललाय आणि त्या लेकराला पण पाय चालत चालवले. तू तरी घोड्यावर बस नाही तर त्या लेकराला तरी बसव. याला त्यांचं म्हणणं पटलं कारण लोक हे पटाई करूनच बोलतात. लोकांचं म्हणणं कधी पटत असं होत नाही. मग तसं ह्याला म्हणणं पटलं. मग ह्याने काय केलं आपल्या लेकराला घोड्यावर बसवलं. काय जरा पुढे गेल्याच्या नंतर आणखीन काय मंडळी भेटले. ते म्हणले अरे बाबा तू काय करतोय स्वतः मैदानात चाललाय तुझ्या लेकराला घोड्यावर बसवले. अशामुळे तर लेकरं बिघडतात. हा काय खोटं बोलला, खरंच बोलला होता. त्याला हे पण म्हटलं महाराज. मग ह्याने काय केलं आपल्या लेकराला खाली उतरवलं आणि स्वतः घोड्यावर बसला. आता काय अंतरावर पुढे गेल्याच्या नंतर काहींचे विचार वेगळे. काय म्हणले काय बाप आहे हा आपल्या 4-5 वर्षाच्या लेकराला चालत चालवले आणि स्वतः माझ्याच घोड्यावर बसलाय. मग आता त्यांनी हे बोलणं ऐकलं लोकांचे तोंडे ऐकले महाराज. मग त्यांनी काय केलं राग आपल्या लेकराला पण घोड्यावर बसवलं. आता काय अंतरावर पुन्हा पुढे गेल्याच्या नंतर काही मंडळी भेटले. ते म्हणले काय काका तुम्ही हा घोडा कुठे घेऊन चाललात. तेव्हा तो म्हणला काय नाही बाजारामध्ये विकण्याकरिता घेऊन चाललो. त्या म्हणल्या तुम्ही विकण्याकरिता घेऊन चाललात हे खरे पण तिथपर्यंत जाऊन हा घोडा राहील का. ते म्हणला का नाही राहणार चांगला तरुण बिरून आणलाय मस्त 2-4 दिवस कामाला लावलं नाही. तेव्हा तो म्हणला मस्त तुम्ही सगळी याची काळजी घेतली पण आता ह्याच्यावर दोघं बसून चालला. मग तेव्हा तो काय म्हणला मग त्याला त्यांचं म्हणणं पटलं. त्यांनी काय केलं तो खाली उतरला लेकराला खाली उतरवलं. घोड्याचे दोन्ही पाय बांधले. 2 पाय असतात का किती
तो घोडा त्या नदीमध्ये पडला. मग विठ्ठला विठ्ठला मग तो घोडा नदीमध्ये पडला. ह्यांनी सगळ्या लोकांचं ऐकलं, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला महाराज. पण ह्याचं भलं झालं का लोकांचं ऐकून? गेला का शेवटी त्याचा घोडा बाजारापर्यंत पोहोचला का? निम्यातच नदीत पडला का? तर ह्यांनी लोकांचं ऐकलं होतं. म्हणून संतांना माहिती की लोकांचं ऐकल्यानंतर आपलं भलं काय होत नाही, आणि लोकांचं ऐकल्यानंतर नुकसान झाल्याशिवाय काय राहत नाही. मग तसंच एकनाथ महाराजांना लोकांनी कितीही राग आणण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ महाराज त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते, त्यांच्या टोमण्याकडे लक्ष देत नव्हते, त्यांच्या हिलवण्याकडे लक्ष देत नव्हते. बघा, केवळ अंगावर येऊन थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. एकनाथ महाराजांचा एक वेळेचा सुंदर असा प्रसंग आहे. एकदा एकनाथ महाराज आंघोळ करण्याकरिता नदीवरती गेले होते. मग एकनाथ महाराजांना राग आणण्याकरिता सगळे गावकरी सगळ्यांनी प्रयत्न केले. मग एक गृहस्थांनी काय ठरवलं, सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळे थकले. आता मी प्रयत्न करतो आणि एकनाथ महाराजांना राग आणतो. मग आता महाराज पूर्ण गावाने प्रयत्न करून एकनाथ महाराजांना राग आणले, आणि तुझ्या आणल्या प्रयत्न करून आणल्याने कसा राग येईल? डोकं चाललं पाहिजे का नाही महाराज? डोकं चाललं पाहिजे ना. आपली करते, तुमची करते, तुम्ही करून त्या कीर्तन ऐका, कीर्तनातलं काहीतरी चांगलं घ्या. मग बघा, तसंच एकनाथ महाराज त्यांनी राग आणण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराज नदी काढून आंघोळ करून आले. एकनाथ महाराज आंघोळ करून त्या झाडाखालून जात होते. त्या झाडावरती तो गृहस्थ पान खाऊन बसला. मग दररोजच प्रमाणे एकनाथ महाराज त्या झाडाखालून जाऊ लागले. मग जसे एकनाथ महाराज त्या झाडाखालून जाऊ लागले ना, तसाच तो गृहस्थ एकनाथ महाराजांच्या अंगावर मग महाराज बघा, जसा तो गृहस्थ एकनाथ महाराजांच्या अंगावर चुकला, तसं एकनाथ महाराजांनी काहीही न बोलता, कुठलाही शब्द न वापरता, एवढंच नव्हे तर आपल्या अंगावरती कोण थुंकलंय हेही न बघता माझे एकनाथ महाराज पुन्हा नदीवर गेले आणि त्याच्या जागेवर आपण असतो तर आपण काय केलं असतं? महिला मंडळ झोपलं की काय, कीर्तनात सुरू झाले, आणखी चरण सोडवायची बाकी. उत्तर द्या, तुम्ही जर याच्या जागेवर काय असतात तर तुम्ही काय केलं असतं? पुरुष मंडळी किती चेहरे समजून घेतला असतं. पण महिला मंडळ तुमच्या सोबत असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? बोला, तुम्ही काय केलं असतं? असं एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, तर पूर्ण 108 वेळा तो गृहस्थ एकनाथ महाराजांच्या अंगावरती झुकला. एकनाथ महाराज काहीही न बोलता, वरती न बघता नदीवर गेले, नदीवरून आंघोळ करून आले, पण त्या गृहस्थाला एका शब्दाने बोलले. मग महाराज शेवटी त्या थुकून एकनाथ महाराजांच्या अंगावर थुकून त्या गृहस्थाचं तोंड चुकायला लागलं, आणि तो गृहस्थाला शेवटी स्वतःच्या चुकीची चूक कळाली आणि तो एकनाथ महाराजांना शरण आला. त्याला कळलं की बाबा पूर्ण गाव ह्याला राग आणण्याचा प्रयत्न केला तर ह्यांना राग आला नाही, आणि आपल्याच्यानेही आता काय होणार नाही. मग ते त्यांना शरण आले. एकनाथ महाराजांचे पाय धरून म्हणाले की एकनाथ महाराज मला माफ करा. तेव्हा एकनाथ महाराज किती कृपावंत होते संत, किती कृपावंत संत होते. ते म्हणले की अरे बाबा, काय उत्तर छान उत्तर दिलं त्यांनी. ते म्हणले अरे बाबा, तू कसं
फार गरजेचे आहे. संतन की संग लागरे तेरी अच्छी बने. संतन की संग लागरी तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. किस्मत तेरी किस्मत जगेगी, जाग सके तू जागरे तेरी अच्छी बनेगी. म्हणून जीवनामध्ये अशा कृपावंत संतांची संगती फार गरजेची आहे. कारण आपण कुंभाराच्या घरापाशी आली असताना त्यांना खूप जोराची तहान लागली. मग ते कुंभाराच्या घरापाशी आले आणि त्या कुंभाराला म्हणू लागले की का हो काका, मला थोडं पाणी भेटेल. तेव्हा त्या कुंभारांनी त्यांना थोडस पाणी दिलं. त्यांनी त्या पाण्यावर आपली तहान भागवली. मग तेव्हा ते त्या कुंभाराला म्हणले की का हो काका, तुम्ही काही मडके एका बाजूला ठेवले, सगळे मडके एका बाजूला ठेवले आणि एकच मडकं एका बाजूला ठेवले, असं का त्याला का वेगळे ठेवले. तेव्हा ते कुंभार म्हणाले की अहो महाराज, हे सगळे मडके चांगले आहेत आणि एकच मडकं फुटलेलं आहे. मग त्या साधूंनी त्यांच्याकडे एक विनंती केली की का हो, तुम्ही मला हे मडकं देऊ शकता का. तेव्हा ते कुंभार म्हणाले अहो, तुम्ही काय करा, हे फुटकं मडकं घेऊन काय करणार आहात, तुम्ही एक चांगलं मडकं द्या, मी ते तुम्हाला फुकटच देतो. पण तेव्हा ते म्हटले नाही, मला हे फुटलेलंच मडकं हवं. मग तेव्हा त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना ते फुटलेलं मडकं दिलं. त्यांनी ते मडकं घेतलं, महादेवाच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या पिंडीवर ते मडकं पाणी जसं बांधलं तसं त्याच्यातून एक थेंब थेंब पाणी महादेवाच्या पिंडीवर गळू लागला आणि ते तपश्चर्याला बसले. मग बघा महाराज, ते मडकं तिथंच पडून राहिलं असतं, पण ते संतांच्या संगतीत गेलं आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्याला किती मोठं स्थान भेटलं. महादेवाच्या पिंडीवरचं स्थान त्याला भेटलं. मग हीच खरी ताकद आहे त्या संतांच्या संगतीची. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला उपदेश
उपदेश करतात. प्रत्येक संत आपल्याला उपदेश करतात की संतांची संगत करा, कारण त्या संतांचा जन्म हा आपला उद्धार करण्याकरिता झाला असतो. ते संत नेहमी आपल्या उद्धाराचा विचार करतात. असे कृपावंत संत, त्यांची कीर्ती खूप आवाज आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्यांची कीर्ती मी माझ्या मुखातून फार आवश्यक आहे. मग हेच आपल्याला प्रथम बाप कृपा शक्य आहे. कारण आपण त्या संतांना कितीही त्रास दिला ना महाराज, कितीही त्रास देऊ द्या, पण शेवटी ते संत आपल्याच हिताचा विचार करतात, आपल्याच भल्याचा विचार करतात. बघा, नामदेव महाराजांचा एक वेळेसचा सुंदर असा एकदा नामदेव महाराज एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरिता जात होते. त्या गावामधल्या प्रत्येक बाई नामदेव महाराजांना भिक्षा देत. पण त्याच्यातली काही एक बाई अशी होती की ती दररोज नामदेव महाराज तिच्या दारापाशी भिक्षा मागायला ना, तरी ती कधी म्हणजे कधीच त्यांना भिक्षा देत. दररोज काहीतरी कारण सांगायची, मी कामात आहे, मी हेच काम करते, मी तेच काम करते, असं ती त्यांना कारण सांगायची, पण कधीच भिक्षा देत नव्हती. मग नामदेव महाराजांनी ठरवलं की आज काहीही झालं तरी मी त्या बाईकडून भिक्षा घेणार म्हणजे घेणारच. मग नामदेव महाराजांनी गावातल्या सगळ्या बायकांकडून भिक्षा घेतली. शेवटी त्या बाईच्या दारापुढे गेले आणि म्हणले, भिक्षा दे बाई. मग असं म्हटल्यानंतर ती म्हणली की मी माझ्या चुलीला पोतारा देते. बाईला म्हणतात, चूल माहिती ना, आजकाल चुलीचा वापर कमी झालाय म्हणून म्हणतात चूल माहिती का, बघा माहिती ना, बोला चला आवाज होता, माहिती का, आवाज होते ना तुमचं, पण याचं कारण तुम्हाला चूल माहित नाही. तीच चुलीला ती पोतारा देत होती. पोतारा देत असताना ती काय म्हणली, मी कामात आहे, मी माझ्या घरातली कामं आवरते, तुम्ही दुसऱ्याकडून आणा. तेव्हा एकनाथ महाराज तिथंच थांबले. पुन्हा काही वेळाने म्हणले, भिक्षा दे बाई.
पाण्याने धुतलं आणि धुल्याच्या नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्या तुकड्यांपासून वाती तयार केल्या आणि त्या वाती त्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात लावल्या. त्या वातीचा सुंदर असा प्रकाश त्या मंदिरामध्ये पडला. महाराज लख अशा प्रकाश त्या मंदिरामध्ये पडला. तेव्हा एकनाथ नामदेव महाराजांनी आपल्या देवाकडे त्या बाईने आपल्या स्वतःच्या अंगावर पोतारा फेकून सुद्धा त्या देवाकडे आपल्या स्वतःसाठी मागणं न मागता काय मागणं मागितलं असं देवाकडे. ते म्हणले की हे देवा, कसा या वातीचा तुझ्या मंदिरामध्ये लख प्रकाश पडलाय ना, तशाच प्रकाश त्या वातीच्या डोक्यामध्ये. इतकं छान सुंदर असं एक नामदेव महाराजांनी स्वतःचा विचार न करता त्या देवाकडे मागणं मागितलं. विठ्ठला म्हणून याचे संत खूप कृपावंत आहेत. म्हणून तर या संतांच्या येण्याची चाहूल आपल्याला लागली असती. तशी तुम्हा सगळ्यांना त्या जगाच्या मालकाची म्हणजे बाळूमामाची चाहूल लागली होती की नाही? तुम्हाला वाटत होतं बाळूमामाची मेंढरा आपल्या गावामध्ये यावी, कारण तुम्हाला माहिती त्या बाळूमामाची मेंढरे एकदा का आपल्या गावामध्ये आले तर आपलं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ते कसं बघा, लागली चाहूल उमटल पाऊल, लागली चाहूल मामा उमटल पाऊल, तुम्ही येण केलं हो पिंपळखेडला, तुम्ही येण केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं
आपले झोपले की काय आहेत ना रात्री आणखी कीर्तन बाकी आहे मग कशी जर शेजारी तुम्हाला तर माहिती शेजाऱ्यांपेक्षा शेजाऱ्यांची मजा सगळ्यातच गेली तुम्ही म्हणतात महाराजांनी काय बायांवरच सांगायचं ठरवलं का पण तसं काय नाही बघा एकीच्या नवऱ्याने हिला एक तुळस सोनं आणला तर हिला कुठं घरात जागा भेटतो तसं नवऱ्याने ती एक तुळस सोनं आणलं बिचारी उड्यात मारायला लागली तिकडं नवऱ्याने इतकं कष्ट करून सोनं आणलंय तरी त्या नवऱ्याची कदर नाही बिचारा घरात उपाशीच तो म्हणतो आता मला जेवण देऊन जा गं ती म्हणली कुठे आली थांबावं मला तिला सोनं दाखवून देऊ द्या कुणाला शेजारणीला मग गेली शेजारणीकडे शेजारणीला म्हणली बघ लग्न झाल्यापासून तुझ्या नवऱ्याने कधी तुला 500ची साडी आणून दिली नाही माझ्या नवऱ्याने मला एक तुळस सोनं आणून दिलं आणि तिथं पण दिवाळीचं सीझन चालू होता इथं यायला तिला असंच की नवऱ्याने काय मला म्हणतात खरं खरं सांगा इमानदारीने सांगा आणून दिला की नाही मी काय घेऊन जाणार कारण माझं काय लग्न झालेलं मी अजून शिक्षण करते शिकते मी तुमचं सोनं काय घेऊन जाणार नाही पण खरं खरं सांगा घेऊन दिलं किती जणीच्या नवऱ्याने सोनं घेतलं हात वरती करा बाईच्या नवऱ्याने एक तुळस सोनं घेऊन दिलं माझ्या नवऱ्याने खरंच कधी 500ची साडी आणून दिली मग कशी काय व्हायची आत्महत्याला ही बिचारी नाराज उभा राहिली बेलनं घेऊन वा नवरा आला नवऱ्याने बघितलं नवरा म्हणला अरे बायको तर लयच खुशी दिसती रानातून झोपायसाठी काय करून आनंद झालाय बिचाऱ्याने डोळे येऊन बघितलं तेव्हा म्हणला बेलो आता हिच्या हातात काय आहे काच नाही बिचारा घाबरून आला मागं वळावं बायको मागून पळत मग बिचारा घाबरून आला म्हणला बायको काय झालं ग इतकी रागात का ती म्हणली काय नाही तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगायचं लग्न झाल्यापासून कधी 500ची साडी आणून दिली का ते म्हणलं नाही ग काय झालं ती म्हणली काय नाही झालं शेजारच्या नवऱ्याने एक तुळस सोनं आणून दिलं मला काय माहित नाही काही झालं तरी दुकानात जायचं मला ही सोनं आणि त्यांनी विचार केला आपण तर आता काही बोललं आणि खरंच पाऊल टाकलं तर आपली काय खैर नाही बिचारा तसंच उपाशी पोटी पुन्हा सोनाला पुन्हा ह्यानी एक ऐवजी 2 तोळा आणलं आता हिने त्याला तरी जेवायचं का नाही तसं 2 तोळा आणलं तसं योग्याला ती तशी ही गेली तिच्याकडे म्हणली का गे तुझ्या नवऱ्याने एक तोळा आणलं तर माझ्या घरी आली मग माझ्या नवऱ्याने 2 तोळा आणलं त्याला तसंच असतं मला शेजारणीचं तसे 2 शेजारी होते एकाचं नाव होतं राम आणि एकाचं नाव होतं श्यामा मग आता ह्यानी काय केलं की रामा ह्याच्यापेक्षा दुप्पट करायचा आणि ह्यानी काय केलं की श्यामा ह्याच्यापेक्षा दुप्पट करायचा पण कमी काय नव्हतं मग 2-3 दिवस झालं मला श्यामाला रामा काही दिसलाच नाही मग ह्यानी विचार केला अरे 2-3 दिवस झाला आपला शेजारी नक्की कुठे गेलाय शहरात गेला की काय कमवायला ह्यानी जर माझ्यापेक्षा जास्त कमविलं तर ह्याच्या पोटातच राहायला लागलं महाराज मग ह्या त्याच्या नावाला शोधण्याकरिता गेला पूर्ण गावभर शोधलं पण त्याला रामा काय शोधला आता हे शेवटी देवाकडे मागणं मागे गेला की हे देवा माझा शेजारी हलवलाय त्याला सापडून दे शोधून दे मग महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर ह्यानी बघितलं की अरे देवा हा तर देवाची तपश्चर्या करीत बसलाय मग ह्यानी कुठला विचार न करता लागला देवाची तपश्चर्या कराय आता तुम्हाला तर माहिती महादेव किती गोडे दैवत आहे जसे ही तपश्चर्याला बसले तसे महादेव
भेटन. मग ह्यो काय मग गेले महादेव श्यामाकडे. रामाकडे गेले, रामाला म्हणले कसा असतो, बोल भक्ता काय पाहिजे. मग रामा म्हणला की महाराज देवा, मला का देवा तुम्ही काय करा, मला काहीच देऊ नका, तुम्ही रामाला द्या. हे ज्या डोक्यात तोच विचार चालत होता. आपण जर काय मागितलं तर आपल्यापेक्षा दुप्पट आपण मागणारच नाही. मग देव जितकेच तुम्हाला तर माहिती, महादेव जितकेच भोळे दैवत येतात तितकेच रागीट पण आहे. सगळ्या देवांपेक्षा लवकर राग हा महादेवाला येतो. मग तसंच महादेवाला महादेव म्हणले बघ, तुला काय मागायचं असलं तर माग, नाही तर मी आला तसं निघून जातो, कारण मला दुसऱ्यांचा पण उद्धार करायचा आहे. मी काय तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाही. मग आता ह्यानी म्हणलं बघ, 2-3 दिवस मी सगळी कामं बुडून इथं तपश्चर्याला बसले आणि ते 2-3 दिवस कसे वायावर लावले. मग ह्यानी विचार केला, आता आपण कितीही काहीही मागितलं तरी आपल्यापेक्षा जास्त श्यामा मागणारच आहे. मग रामा काय म्हणला देवाला, देवा तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडं सगळे, तुम्ही काय करा, माझा एक हात, एक डोळा आणि एक पाय करून पडते. महादेवाला काय करायचं तुम्हाला, महादेवाला माहित होतं ह्याच्या मनात खरा भाव आहे की खोटा भाव आहे. महादेवाला माहित आहे ह्यो आपल्याकडे खऱ्या भावाने आला नाही, ह्याच्या मनात काय खरा भाव नाही. मग तसंच महादेव तिथे रखत असतो म्हणले, त्याचा एक डोळा, एक हात, एक पाय करून पडला. महादेव गेले श्यामाकडे. महादेव म्हणले बोल तुला काय पाहिजे, त्याला जे पाहिजे ते देऊन आलोय. मग श्यामा इकडे उड्याच मारायला लागला. त्याला वाटलं आता ह्यानी नक्कीच 1 कोटी 2 कोटी नक्कीच काहीतरी मागितलं असेल, त्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला भेटेल. मग ह्यो काय म्हणला, ह्यानी कुठलाच विचार न करता ह्यो काय म्हणला, देवा मला जितकं तुम्ही श्यामाला रामाला दिलंय ना त्याच्यापेक्षा दुप्पट मला द्या. मग देवाला काय, देव त्याला तसंच म्हणले, त्याचे दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे करून पडले विठ्ठला. मग तसंच असते लोकांचं. काही लोकांचं कसं महाराज, ते स्वतःच त्यांना दुसऱ्याचं भलं झालेलं ते होत नाही. काहीच कसं आहे, ते स्वतःचा स्वार्थ साधत नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं करत नाही. म्हणून जीवनामध्ये स्वतःच चांगलं, जीवनामध्ये दुसऱ्याचं वाईट चांगलं करू शकला नाहीत ना, तर वाईट सुद्धा कोणाचं करू नका. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. दुश्मनी बन सके तो काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. दुसऱ्याच्या वाटेत दिवा लावता आला नाही तर कधी काटे पेरू नका. दुसऱ्याचं कधी चांगलं करता आलं नाही तर कधी वाईट सुद्धा करू नका. कारण चांगलं धर्म, सत्य कर्म, चांगला धर्म हा आपल्याला मोक्षाची वाट दाखवत असतो महाराज. म्हणून जीवनामध्ये आपल्याकडे जे आहे ना त्याच्यात समाधान माना. दुसऱ्याचं कधी वाईट बघू नका. कारण ते संत नेहमी या जगाचं कल्याणाचा विचार करत होता. त्यांचा जन्म हा कशाकरिता झाला होता महाराज, या जगाच्या कल्याणाकरिता झाला होता. त्यांनी अवतार, या भागामध्ये तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, त्या संतांनी अवतार घेण्याचं एकमेव कारण म्हणजे ते काय असेल तर तुम्हा माझा जीवांचा उद्धार करणे.
कीर्तनाचाही सोहळा त्या ठिकाणी चालू होता. आणि त्या काळी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागात एक नामवंत कीर्तनकार गाजले होते. त्यांचं नाव होतं हबप गोंधळी बुवा. हबप नारायण बुवा गोंधळी असं त्यांचं नाव होतं. त्या काळी त्यांना शिरोमणी ही पदवी भेटली होती. त्यांचं कीर्तन ऐकण्याकरिता अनेक लोक लाजुरून येत होते. कशाकरिता? त्यांचं कीर्तन ऐकण्याकरिता. ज्या ठिकाणी त्यांचं कीर्तन असायचं ना त्या ठिकाणी हजारो जणांची तिथं गर्दी असायची. 2-3 हजार तरी पब्लिक त्या ठिकाणी असायचं. मग त्या ठिकाणी बाबांनी ठरवलं की या भंडाऱ्यामध्ये आपण नारायण बुवा गोंधळी यांची कीर्तन सेवा घ्यायची. मग मामांच्या जवळचे भक्त जयराम पाटील हे खूप जवळचे भक्त होते. मामांनी जयराम पाटलांना गोंधळी बुवांच्या गावाकडे गोंधळी बुवांना कीर्तन सेवा करण्याकरिता आणण्याकरिता पाठवलं. मग महाराज गोंधळी बुवा मामाच्या सांगण्यावर नारायण बुवांच्या गावाला गेले. तिथे गेल्याच्या नंतर जयराम पाटलांना वेगळ्याच प्रकारचा घडलेला दिसला. तुम्हाला तर माहिती कोणी पुढं जायला लागलं की लोकांना ते बघत लोकांना वाटतं की आता वाईट लोक लगेच त्याच्या वाईटाचा विचार करतात. तसंच त्या काळी नारायण बुवांचा आवाज चांगला होता. त्यांना शिरोमणी पदवी प्राप्त झाली होती. पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक याच्यात ते खूप गाजले होते. क्रूर विचाराच्या गृहस्थांनी त्यांच्या पाण्यामध्ये त्यांना शेंदूर टाकलेला होता. आणि तो शेंदूर पेल्यामुळे त्यांचा आवाज आता पूर्णपणे गेलेला. ते थोडे जरी असं गौरव जरी बोलले ना तरी ते स्पष्ट काय ऐकायला येत नव्हतं. अशा प्रकारे त्यांचा आवाज हा पूर्ण गेलेला होता. मग हा सगळा प्रकार पाटलांना कळला. जयराम पाटलांना कळला. मग जयराम पाटलांना काय करावं काहीच कळत नव्हतं. आणि त्यावेळी गोंधळी बुवांना कळलं की या जगाचे मालक साक्षात बाळूमामा पांडुरंगाचा अवतार त्यांनी मला एक कीर्तन सेवा करण्याकरिता बोलवलं. त्यांचा निरोप माझ्याकडे यावा आणि माझा आवाजच नाही निघावा. किती दुर्भाग्य माझं असं ते म्हटले आणि रडू लागले. आणि इकडं तर जयराम पाटलांना काय करावं काहीच करेना. पण त्या जयराम पाटलांना माहिती होतं की या ठिकाणी गोंधळी बुवांना दुसरी एखादी तारीख आली असती. दुसऱ्या लोकांनी कीर्तनाकरिता बोलवलं असतं तर यांनी कीर्तन करणं अशक्य होतं. पण त्यांना या जगाच्या मालकांनी म्हणजे साक्षात बाळूमामांनी कीर्तनाकरिता बोलवले. बाळूमामांना तर सगळा प्रकार माहित असेल. बाळूमामांना माहित असल्याशिवाय असं असेल का? त्यांना सगळाच प्रकार माहित असेल. मग त्यांना माहित होतं बाळूमामांचे चमत्कार किती मोठे आहे. बाळूमामांची कीर्ती किती मोठी आहे. मग ते म्हणले की नारायण बुवा तुम्हाला तर दुसऱ्यांनी कीर्तनाला बोलवलं असतं तर तुम्ही कीर्तन करणं अशक्य होतं. पण तुम्हाला या जगाच्या मालकाने कीर्तनाकरिता बोलवले. त्यांना हा सगळा चमत्कार माहितीच असत. घडलेला प्रकार माहितीच असत. तुम्ही तुमचं काम करा. देव त्यांचं काम. तरी सुद्धा गोंधळी बुवांना वाटलं की आपण जर कीर्तन करण्याकरिता उभं राहिलो आणि आपला आवाजच निघला नाही आणि तिथं आपल्या कीर्तनाला हातात 2-3 हजार तरी पब्लिक असलं. कारण मामांचा भंडारा होता. मग तिथं पब्लिक हे जास्त असलं आणि आपला आवाजच निघला नाही तर आपण इतके गाजलेले कीर्तनकार आहोत तर आपली किती इज्जत नाही. मग त्यांनी विचार केला तिथं जाऊन कीर्तन करण्यापेक्षा आपण आपलं घरीच बसलेलं. ते म्हटले की जयराम पाटील मला माफ करा पण मी कीर्तनाला काही येऊ शकत नाही. तेव्हा जयराम पाटलांनी गोंधळी बुवांचं काहीच ऐकलं नाही. गोंधळी बुवांना मामांकडे नेलं. मामांच्या तळावर गेल्याच्या नंतर सगळ्यांना उत्सुकता होती. या महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले कर्नाटक मध्ये गाजलेले कीर्तनकार आहेत. भारीच कीर्तन करत असतील. शिवाय शिरोमणी पदवी भेटलेली आहे. नक्कीच भारी कीर्तन करत. मग तिथं सगळ्यांना उत्सुकता लागली होती त्यांची कीर्तन ऐकण्याची.
तिथे गेले. त्यांनी मामांचं दर्शन घेतलं. कीर्तनाचा अभंग झाला आणि कीर्तनाचा अभंगाच्या वेळेस मामांचे जे भक्त होते, तुम्हाला तर माहिती, मामांच्या तळावर असो, मामांच्या उत्सवात असो, भंडारा लावल्याशिवाय उत्सवाला सुरुवात करत नाही. बरोबर आहे ना? तसंच मामांच्या भक्तांनी सगळ्यांना भंडारा लावला. गोंधळी बुवांनाही भंडारा लावला. पण झालं काय त्यावेळी महाराज? ज्यावेळी तो भक्त मामांचा गोंधळी बुवांना भंडारा लावला ना, त्यावेळेस तो भंडारा त्यांच्या शर्टवर पडला आणि तो भंडारा त्यांनी आणि तो भंडारा साठलेला हे मामांनी बघितलं महाराज. मामांना तर माहिती, तुम्हाला तर माहिती, मामांना त्यांच्या भंडाऱ्याविषयी किती महत्व आहे. मामांना त्या भंडाऱ्याविषयी, त्या भंडाऱ्याचं किती महत्व आहे. मग मामा उठले, आपल्या भक्ताच्या हातातलं ताट घेतलं, भंडाऱ्याचं ताट घेतलं आणि ते पूर्ण भंडाऱ्याने भरलेलं ताट जसं ते तसं गोंधळी बुवांच्या डोक्यावरून. गोंधळी बुवांनाही कळलं की आपण भंडाऱ्याने नाहून निघावं, हा मामांचं इच्छा होती. आता मामांनी स्वतःहून, या जगाच्या माणसाने स्वतःहून आपल्याला भंडाऱ्याने नाहून काढले. भंडारा आपल्या डोक्यावर होत नाही तर आपला उद्धार झाल्याशिवाय काय राहणार? मग त्यांनी मामांवर विश्वास ठेवला. मामांनी काय केलं? त्या भंडाऱ्यात पुन्हा आपल्या हाताने 5 वेळा आपल्या ओंजळीने तो भंडारा गोंधळी बुवांच्या कपाळाला लावला. 5 वेळा असं लावलं. त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली महाराज. मग काय चमत्कार घडला महाराज? काय आघात महिमा आहे त्या मामांचा आणि मामांच्या भंडाऱ्याचा. जसा मामांनी 5 वेळा तो भंडारा गोंधळी बुवांच्या कपाळाला लावला ना, तसंच त्यावेळी त्यांच्या जवळून सुद्धा आवाज न ऐकायला येणारा तो आवाज 2-3 हजार पब्लिकमध्ये जाऊ लागला. सहज जाऊ लागला. तिथलं वातावरण अगदी भक्तिमय झालं. तिथलं कीर्तन ऐकायला आलेले श्रोते मंडळी त्यांच्या कीर्तनात रंगून गेले महाराज. साक्षात या जगाचे मालक बाळूबाबा सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये डोलू लागले. टाकत त्या बाळूबाबाच्या भंडाऱ्यामध्ये मग कसं कीर्तन झालं? कसं गोंधळी बुवा मामांना शरण आले. मामांच्या पाय धरले आणि घसा रडू लागले. म्हणले, मामा, माझा कधी न परत येणारा आवाज तुम्ही मला परत दिला. खरंच तुम्ही महान आहात. मामा, आता इथून पुढे तुमच्या या भंडाऱ्यामध्ये कीर्तन सेवा ही मीच करणार आणि तुम्हाला कीर्तन सेवा करताना मला बोलवायची गरज पडणार. मी स्वतःहून येणार मामा. इतकी ताकद त्या मामांच्या भंडाऱ्यामध्ये, इतकी ताकद त्या मामांमध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांची आघात कीर्ती आहे. कारण त्या संतांची इतकी आघात कीर्ती आहे कारण ती आपण आपल्या मुखातून गाणं हे अशक्यच आहे. पण त्या संतांचा अवतार ही आपला अवतार तो वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आपल्याला जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर त्याच्याकरिता कशाची गरज आहे? त्या विठ्ठलाविषयी प्रेम आपल्या मनात असणं याची गरज आहे. भक्तिभाव वाढवणं याची गरज आहे. आणि हा जो आपला भागवत धर्म आहे ना, तो असाच पुढे चालणं याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या देवाचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना सगळ्यांना? कुणाला जावे पाहिजे? सुख काय पाहिजे तुम्हाला? महिला म्हणतात कोणाला सुख पाहिजे का? पुरुष मंडळी इकडं, तुम्हाला तर पहिलं सुख पाहिजे. पाहिजे ना करणार सगळ्यांना सुख पाहिजे असेल. पाहिजे ना सुख? मग तुम्हाला सुख भेटत. त्याच्यासाठी
लागेल, मामाचं नामस्मरण करावं लागेल. करताल का? नक्की असं केलं. कारण डोंगराआड गेलेला सूर्य तू मामा पुन्हा भेटू शकतो. डोंगराआड गेलेला सूर्य तू मामा पुन्हा भेटू शकतो. पण माती आड गेलेला आई वडील तू मामा पुन्हा दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत ते आई वडील आहेत ना, तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा.